नमस्कार मित्रांनो, बघा किती शेतकऱ्याच्या जीवनात इतकं वाईट कसे प्रसंग येते तर मलाच कळत नाही बघा. पाऊस शेतकऱ्याला पाहिजे, पण असा पण नको आहे की जेणेकरून इतकी नासाडी व्हायला पाहिजे बघा. रात्री अचानकच बघा दुपारी एवढं ऊन पडलं, रातच्या 12पासून जे पाऊस वारं आणि विजा तर असल्या चमकत होत्या, काय बोलायचं काम नाही बघा. वारं सुटल्यामुळे ही मका पडली बघा. किती नुकसान आहे सांगा बरं. आता ही उभा सुद्धा करता येत नाही बघा, मध्येच ताटं मोडती ती. कसली कणसं तर बघा आली ती या. कसं परवडायचं सांगा बरं, शेतकऱ्यांनी कसं करायचं, कसं जगायचं तर सांगा. शेतकऱ्याचं राहू द्या, शेतकऱ्याच्या कुटुंबानं तर कसं जगायचं, काय त्यांचं सगळं पालन शेतावरच आहे की सांगा बरं. कसं जगायचं सांगा. हे असं दाणं भरत आले ते बघा कंचाळात. ही आता काय नसतं बघा, दूधच येते बघा ह्याच्यात. ही पक्व सुद्धा झालं नाही. पक्व होस तरच हे असं पडायचं म्हणलं. आता हे पडलं तर काही राहत नाही. आता रानाला बघा मुंगसं असते ती, उंदरं असते ती, घुशी असते त्या, ती खाणार. हे आता पडले म्हणलं तर ते खाऊनच जाणार. ही काय असे कंस वाढत नाही तीन काय नाही. इतकं बघा वाटोळ आहे सांगा. एवढं वाईट दिवस यायला लागले तर त्यातल्या त्यात बरं घेऊ. अहो आमची तर मका आहे, अशी कितीतरी शेतकरी येतं त्यांच्या केळी अशा झोपले ते. त्यांनी त्या शेतकऱ्याने काय करायचं. आता ऊस माना डोक्याला हात लावलाय शेतकऱ्याने. आणि मी काय माझ्या आमचं सांगत नाही बघा. आमच्या शेजारीच ही प्लॉट आहे तर मी मग जाऊन आली तिथनं बघून. तर बघा अशा बागा अशा पूर्णपणे असे झोपले ते. हो का, ह्याने मका उभा करायला बघते ते टेन्शन आलंय हो. किती टेन्शन घ्यायचं असतं या. सांगत होतं मला एवढं नांगरणी पेरणीला एवढा खर्च करायचा, खताला एवढा खर्च करायचा, आणि शेवटी हे असं फळ. काय करायचं सांगा. आपल्या तर हातात आहे का ते नैसर्गिक आहे. निसर्गाच्या पडलेली उभा होत असती काय, त्याच्या मुळ्या पाक तुटून गेले ते. भुई सपाटच झाली. आलत्या माझ्याकडे बसल्या होत्या, करमनाचं झालंय हो. त्या पिकावरच किती आपण पुढचं भविष्य ठरवलं होतं. ती मका गेली, 4 पैसा आलं, लेकरांचं शिक्षण आहे, घरात काय म्हणून लागत नाही सांगा बरं. आता त्यांची ती अर्ध्या एकरातली पण मकवानं तोडून कंस ती टाकली ती वाळायला. कशी वाळती ती पावसानं. उगवायचं भ्या, उगवून आली तर त्या धान्याचं नाश. आणि ती वैरण तर टाकली या, ती तर आता बघा का वाळलीच आहे पण काळीच पडणार घेऊ. आणि आता ह्या तर वैरणीचं काय, हे कुठपर्यंत ही होणार आहे. हे कवळा पाला खाली सपाट झाला, अजून पाऊस आला. वातावरण तर आहेच पावसाचं. पाऊस जर आला तर ही सडून जाणार ही पालं सांगा. किती अवघड आहे.